काय तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघू शकता आजची ब्लॉगची परत रात्रच सुरुवात होते. थांबा दाखवते तुमका. बघू शकता पूर्ण काळू व्हा. पण आता खेळा कबड्डी दुकानाच्या तडे पुलाच्या साईड कोपरे तिसर असतले. तर बघूया नेनू हा सोबत. पण खेळाचा काय वाटणार नाही, बघूक जातं असंच. खेळाक कोणी घेतला तर जाऊ गया कोणच्या टीमीत. आमची टीम हा पण बघूया कमी पडतले वाटतं. तर बघूया आता 7:30 वाटतं त्यांचा टाईम हा. तर बघूया आता कधी सुरुवात करतात. ज्ञानूच आहे बघूया खरा हा काय ती तो आणखी परत फसायत तर मग वटाळत जा अशी सुद्धा बघता येत पण असतले थोडे मित्र असतले. तर बघूया काय करतात ते आता. मी आधी तर तयारी झाली, आता जाऊच आहे फक्त. परत येऊक सुद्धा टाइम लागतो. तर बघूया आता टू व्हीलर घेऊन जाऊ. आता करूया व्हिडिओची सुरुवात. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल. आणि तुमका अडीची आज कबड्डी सुद्धा दाखवतो कशी असतली ती. चांगलं आहे तसं. चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसं आलो आहे नक्की कमेंट करून सांगा. तर जाऊया नॅनूकडे, नंतर जाऊया पुढे. तर चला दुकानाकडे दादा मेनग्याक लागली बघून नाही शेव घेऊन खाता विषय मॅची तडे पुढे होत. बघूया अजून दमाक नाही जास्त कोण उद्घाटन सुद्धा जाऊक नाही. तर जाऊया नंतर तडे शेव कबड्डी हे बघा इसर कबड्डी अजून कोण दमाक नाही. टुर्नामेंट या ठिकाणी आपल्याला रंगतात टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. ही टुर्नामेंट मतदारसंघ पंचकृषी मर्यादित असेल तर काहीच क्षणात चमक आहे. कोणते त्यांची बघूया आता कधी येतात. एवढे बसलो आता आम्ही. खूप खतरनाक थंडी लागतं आता. इतक्या स्वेटर घालून सुद्धा एवढे आम्ही जागा बसलो. अजून टीमींचा काय खराच नाही. आपली उपस्थित असलेल्या त्याबद्दल जयदेवांच्या गजरात स्वागत आणि खरं सर्व सोपं घेता येतात, पैशाचं सोपं घेता येत नाही. तर उदाहरण तसेच फर्स्ट प्राइज 3001 रुपये फारगत यांच्याकडे आपल्याला लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. मी विनंती करतो की यशवंत फारगत यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. यशवंत फारगत मित्रमंडळ आयोग यांच्याकडे तसेच शोभा कदम यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. या ठिकाणी स्वागत होत आहे. सुमन गावडे यांच्याकडून त्यांचं स्वागत केलं जाते. तसेच आणि गणेश वंदन कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे गणेशाला वंदन हे आहे. तसेच सर्व मान्यवरांच्या वतीने योगदान केंद्राकडे सन्माननीय तसेच महेश सावंत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा शब्द सुद्धा प्रथमतः स्वागत करतो. तसेच संदेश भागवत यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की आपल्याला रंगमंचावर आपण उपस्थित राहायचं आहे. मग आमची बर्थडे मी आम्हाला तर पहिली शो मॅच अजून सुरू करू.
असेल ते पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे यश विक्रम. पुन्हा एकदा सुखरूप आपल्या मैदानामध्ये परतताना सुरू पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डीप जाण्याचा प्रयत्न कदाचित रनिंग हँड टच आणि नक्कीच त्याच्या रेडिंग मध्ये एक शैली होती ही या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा यश विक्रम वारंवार रेडिंग करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिस्क घेण्याचा प्रयत्न अति घाई संकट लागते आणि पुन्हा एकदा जबरदस्त टॅकल या ठिकाणी पाहायला मिळते साहिल कडून. दोन खेळाडू असताना पुन्हा एकदा सिद्धेश कदम रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन खेळाडू किसन जंगले आणि रुद्र तोटे या ठिकाणी या ठिकाणी स्वतःच्या जोरावर अतिशय चतुराई बेस्ट डिफेंडिंग या ठिकाणी एफर्ट्स बेमिसाल एफर्ट्स आणि अतिशय चांगल्या प्रकारची मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही कुछ नहीं होता हौसलों की उड़ान होती है. उसी हौसलों के साथ फिर एक बार किया सिद्धेश कदम ने. मी वारंवार आपल्याला म्हणत असतो की कोणत्याही परिस्थितीत आपण पराजित होऊ नका, पराजित मानू नका. जोपर्यंत आपल्याला स्ट्रगल करता येईल तोपर्यंत आपण स्ट्रगल करा, नक्कीच म्हणजे आपल्या पाठीशी असेल. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची रेडिंग असं वाटलं होतं की कदाचित सिद्धेश आउट होईल आणि त्यानंतर बेमिसाल रेडिंग आणि त्यांच्याकडून 2 गुणांची कमाई. बदल्यात अशा प्रकारचे रेडिंग यश विक्रमकडून आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. रेडिंग पाहायला मिळतोय. अतिशय बेमिसाल रेडिंग ती पाहावं आणि पाहतच राहावं अशा प्रकारची रेडिंग होते. आणि पुन्हा एकदा बेमिसाल मंदार कांबे स्पोर्ट्सकडे पुन्हा एकदा यश विक्रम रेडिंग मार्कवर पाहायला मिळतोय. 4 डिफेंडर असताना आणि डीप मध्ये असताना अतिशय बेमिसाल डिफेंडिंग कधी सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखू नका. आणि तीच चूक या ठिकाणी यश विक्रम नाही केली आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्याला मैदानाच्या बाहेर या ठिकाणी नक्कीच जावं लागेल. मगाशी गोल टाकण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला पण रनिंग हँड टच करण्याचा सुद्धा मनसुबा नक्कीच असेल. तो टच करण्याचा प्रयत्न जरूर होता. आणि बोनस गुणाची कमाई नक्कीच केली जाते. बोनस गुणाची कमाई गुणफलकाचा जरी विचार केला तर मिशन भावगुण संघ 16 गुण आणि कार्तिक स्पोर्ट्स संघ 10 गुण. तवटेर बेमिसाल पुन्हा एकदा साहिल यांच्याकडून डिफेंडिंग केली जाते. पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना गेम इज ऑन. कृपया सर्व खेळाडूंना एक विनंती असेल, हातामध्ये गळ्यामध्ये काही बेल्ट असतील, काहीतरी दागिने असतील ते सर्वांनी काढायचं आहे. एक छोटा पॅकेज बडा धमाका पाहूया रेडिंग मार्कवर कशा प्रकारे सुरुवात होईल. सामन्याला पहिली रेड या ठिकाणी संतोषनं एक एमटी रेड टाकली आणि त्यानंतर शुभमने सुद्धा एमटी रेड. पाहूया पंकज रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मैदानं ज्यांनी गाजवली तोच म्हणजे पंकज माडगोटा रेडिंग मार्कवर पाहायला मिळतोय. एक मोठा शरीरवृष्टीचा हा खेळाडू अनेक ताकद आणि नजाकत करतोय असं म्हणूया. एका गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा शुभम पुन्हा एकदा सलग 2 रेडिंगवर 2 रेडवर स्वतः रेड करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न बोनसचा प्रयत्न नक्कीच होतोय. आणि असं बोल कुठेतरी थोडासा पाय कमी जास्त गुणफलकावर जर विचार पडला तर मेशूर अंकिता संघ 1 गुण आणि रवळनाथ वाडसा संघ स्वतःच अजून खातं खोलू शकलेलं नाहीये. सामन्याच्या सुरुवातीच नक्कीच पाहायला मिळतोय. सामन्याच्या उत्तरार्धात नक्कीच रोमांचकारी स्वरूप पाहायला मिळेल का? कदाचित हा ना आणि या ठिकाणी थोडस सावरतोय आणि बॅनचा पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर पाहायला मिळतोय.
थर्ड रेड म्हणजे करा किंवा मारा अशी परिस्थिती. पॉइंट हे घ्यावंच लागेल, नाहीतर स्वतःचा बळी द्यावा लागेल. कदाचित पॉइंट मिळवलंय की प्रतिस्पर्धीला तर मिशन अंकिता संघ कुठे तर बोनस पॉइंट आणि गुणफलकाचा जर विचार केला तर 3-0. कृपया पंचांशी वाद करू नयेत. पुन्हा एकदा शुभम राणे रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. कदाचित शुभम राणेची ही तिसरी रेड असेल, वैयक्तिकरित्या तिसरी रेड असेल, पण पुन्हा एकदा स्ट्रगल करताना नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टाइम आउट शकेल का? जर तर त्या गोष्टी मित्रांनो फक्त स्वप्नातच त्यांना थारा. या ठिकाणी तुम्हाला विजय संपादन करायचं असेल तर प्रत्येक रेड गणिक, प्रत्येक सामन्या गणिक तुम्हाला हे प्रयत्न हे करावेच लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठी जर तुम्ही कराल तर नक्कीच विजयाच्या उंच शिखरावर तुम्हाला जाण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही. पुन्हा एकदा संतोष या रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष कशा प्रकारे स्वतःचं खातं खोलू शकेल का? एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याला संपूर्ण मानदेव पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातं. तोच संतोष आता सेपरेट टाकून मैदानामध्ये परतला पाहायला मिळतो. तर एका छोट्या शरीरदृष्टीचा हा साहिल नावाचा खेळाडू रेडिंग मार्कर करण्याचा प्रयत्न, अतिशय टो टच करण्याचा प्रयत्न, रनिंग बॅक किक मारण्याचा प्रयत्न. पण प्रयत्न हे असं पण ठरतायत, प्रयत्न भले असं काही करू द्यात, पण प्रयत्न करणं सोडून देऊ नका. ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करणं सोडाल त्या दिवशी तुमचा हा पराजय असेल. आणि अतिशय चांगल्या प्रकारची डिफेंड, पुन्हा एकदा एका गुणाची कमाई. शिर सलामत तो पगडी 50. स्वतःचा जीव वाचवायचा आहे, कोणतीही इजा होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. भावनेच्या हारी जाऊ नका आणि बळी पडू नका. सर्वांना एक विनंती असेल. आणि पुन्हा एकदा रनिंग हँड टच पंकजच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका गुणात 2 गुणाची कमाई. पुन्हा एकदा शुभम राणे रनिंग टच करण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय. रनिंग टच करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सफल. गुणफलकाचा जर विचार केला तर रवळनाथ गावचा संघ अजून खातं खोलू शकला नाहीये. पुन्हा एकदा या ठिकाणी मिशन अंकिता क्लासिक कोठात आपल्याला पाहायला मिळतंय. साहिल या ठिकाणी रेडिंग वर पाहायला मिळतोय. साहिल राहुल चापेरी गावचा हा सुपुत्र रवळनाथ वाघिणी संघाच्या कोठातून पाहायला मिळतोय. पाहायला मिळतोय. मगाच्या रेडिंग वर अतिशय चांगल्या प्रकारची रनिंग हँड टच केली होती. एक युक्ती आणि रेड कधी टाकली होती. तोच पंकज भरभूत आता रेडिंग मार्कर पुन्हा एकदा पाहायला मिळतो. त्यांचा पुन्हा एकदा फिरकी करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल पॉइंट घेऊन सुमनच्या मैदानात मोठा सुखरूपरित्या परतताना पाहायला मिळतो. या ठिकाणी करून मैदानाबाहेर जोरदार फॅनच्या गजरात येऊ शकेल का हे पाहण्याजोगं नक्कीच राहील. शेवटचे 2 मिनिटांचा खेळ राहतोय बाकी. आणि 16 गुण पुन्हा एका पायसानं रेडिंग कदाचित या ठिकाणी पडेल लंबे हात बर्डे सुशांत बर्डे एक गाजलेला खेळाडू. पण पाहूया पुन्हा एकदा तो शेर होत आहे. पण बऱ्याच कालावधीनंतर मैदानामध्ये क्रिकेट कबड्डीच्या मैदानामध्ये ज्याची पावले वळली गेली तीच डावपेच त्याच्याकडे असतील का? तोच जज्बा त्याच्याकडे असू शकेल का? पाहूया या ठिकाणी चांगला टॅकल. खरं तर बघाशी रुद्रला एक साथ असते तर नक्कीच तो सामना जिंकू शकला असता. पण आता या ठिकाणी एक विजयी घोडदौड चालवण्यासाठी एक मावळा या ठिकाणी पुन्हा एकदा चापेलीच्या संघातून सिद्धेश डंगे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर रुपेश शेळगे पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. कदाचित त्याच्या टाळ्याच्या जोरात त्याचं स्वागत करूया या मैदानामध्ये. खरं तर खिलाडी वृत्ती अशी असावी, अतिशय चांगली खिलाडी वृत्ती.
रितेश शेळकेनं कोणतेही ऑब्जेक्शन न घेता समोरच्या खेळाडूवर विश्वास दाखवला आणि स्वतः मैदानाच्या बाहेर जाण्याचा मान मिळवला. आणि पुन्हा एकदा एका गुणाची कमाई बेमिसाल टॅकल बेमिसाल डिफेन्स पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा बेमिसाल डॅश किसान जंगलेच्या माध्यमातून एका गुणाची कमाई केली जाते. पुन्हा एकदा किशन जंगले नो फायर. या ठिकाणी मात्र भावानेच भावाचा गळा कापला ही म्हण आपल्याला ऐकली होती, मात्र या ठिकाणी या मैदानात प्रत्यक्ष आपण पाहताना मिळतोय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बेमिसाल सुशांत खंडे पुन्हा एकदा रिडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सुशांत खंडेची तीच झलक आपल्याला रिडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा बेस्ट डॅश या ठिकाणी प्रथमेश आणि मंतर गांधीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. गुणफलकाजवळ विचार केला तर चाफेरी संघ तब्बल जाऊन घेतोय 12 गुणफलकावर, तर सुलकर्ता संघ 2 गुण. सिद्धेश डांगे पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या पायामध्ये जादू असते. तोच सिद्धेश डांगे पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर आणि पुन्हा एकदा बेमिसाल टॅकल साईच्या माध्यमातून पुन्हा एकदा एका गुणाची कमाई. पुन्हा एकदा रुपेश शेळगे रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पाहण्या दोघं नक्कीच राहील पण कशा प्रकारची रिडिंग असेल रुपेशची. पुन्हा एकदा रुपेश शेळके स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. प्रथमेश चव्हाण पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. तर अतिशय चांगल्या प्रकारची रिडिंग किशन जंगलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शारीरिक कबड्डीमध्ये ज्याने दबदबा निर्माण करणारा तोच किशन जंगले आता या आणि या ठिकाणी दावा केला जातोय, एका गुणाचा दावा केला जातोय आणि एका गुणाची कमाई नक्कीच चापेरी संघामध्ये. रिडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा एका गुणाची कमाई पुन्हा एकदा बेस्ट डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळते चापेरी संघाच्या कोट्यातून किशन जंगलेच्या माध्यमातून. ओंकार पालव पाहूया कशा प्रकारची डिफेन्स होऊ शकते आणि एका गुणाची कमाई या ठिकाणी केली जाते. ज्ञानेश्वर नाईक खर तर शालेय कबड्डीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची ज्याने चमक दाखवली होती तालुका लेवलला, तोच आता डिफेन्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चापेरी संघाची धुरा राईट कॉर्नरची धुरा तो सांभाळतोय. पुन्हा एकदा एका गुणाची कमाई. पुन्हा एकदा अभ्यास डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा किशन जंगले रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक स्टेप टाकून पुन्हा एकदा मैदानात जाताना एक स्टेप टाकायला पाहायला मिळतोय. सुशांत बर्डे पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच वर्षानंतर कबड्डीच्या मैदानामध्ये ज्यांनी कमबॅक केलं तोच सुशांत बर्डे पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय.
क्षण जिंकले. पुन्हा एकदा बेमिसाल टॅकल. एका दोनाची कमाई नक्कीच या ठिकाणी केली जाते. रुद्र तवटे पुन्हा एकदा रिडिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. रुद्र तवटे पुन्हा एकदा रेडिंग मार्कवर पाहायला मिळतोय. मगाच्या सामन्यामध्ये जो बादशाह ठरला होता, वन मॅन आर्मी ठरला होता, एकतर्फी खिंड ज्याने लढवली होती, चतुराईनं खेळण्यामध्ये जो जाणतोय, चतुराई त्याच्या नसामध्ये भिनली आहे, तोच रुद्र तवटे पुन्हा एकदा एका गुणाची कमाई करून स्वतःच्या मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय. भिकाजी तवटे खर तर एक भाऊ एका संघामध्ये, तो दुसरा भाऊ दुसऱ्या संघामध्ये, सक्का भाऊ पक्का वैरी असं म्हटलं जातं. तेच सूत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथमेश उपकार पालव बॅट फ्रॉम निळेली बादशाह